दंडवत प्रणाम। रिद्धपूर चरित्र लिया क्रमांक 117 तथा उच्छिष्ट पेवणे अनुवाद। औसाला पेवणे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेला गोड पदार्थ बनवायची आवड होती। औसा कांजी किंवा ताकामध्ये पीठ घालून त्यात वाळूक, काकडीचा एक प्रकार, दोडका, वांगे, तोंडले, पडवळ, भोपळा, ताकवत, चाकवत एक पिले भाजी असे सर्व सारण घालून पेणवे आणि कानवले, कानाच्या आकाराची उकडलेली करंजी करायच्या। नंतर कानवले आणि पेवणे आधी राऊळांसाठी आणायच्या, मग स्वतः जेवायच्या। पण कधी खूप भूक लागली तर औसा आधी राऊळांसाठी काही वेगळे काढून ठेवायच्या, स्वतः जेवण करून नंतर बाजूला काढून ठेवलेले पेवणे आणि कानवले राऊळांसाठी घेऊन यायच्या। असेच थंडीच्या दिवसात एके दिवशी औसाला सकाळीच खूप भूक लागली, म्हणून औसाने तयार केलेल्या पेवणे आणि कामल्यांपैकी अर्धे रावळांसाठी कढून वेगळे ठेवले। नंतर स्वतः जेवायला बसल्या। जेवताना औसाला पेवणे खूप आवडले आणि त्यांनी डाव्या हाताने पळीने आणखी पेवणे घेतले। औसाचे जेवण झाले, हात धुतले। नंतर एका पात्रात वेगळे काढून ठेवलेले पेणवे आणि कानवले औसा रावळांसाठी घेऊन आल्या। रावळांच्या आरोगणेची वेळ होती। औसाने राऊळांसमोर आणलेले पदार्थ ठेवले। पेवणे अवलोकन करत राऊळ म्हणाले, आवो मेली जाये जोगिणी हे उसिटे म्हणे। उसिटे उसिटे होय म्हणे असे म्हणत राऊळांनी हास्य केले। औसा म्हणाल्या, जी जी स्वामी जगन्नाथा, उसिटे नव्हे जी, आधी मिया वेगळे करूनी ठेविले होते आणि आधे मिया घेतले ते जेविलिये। तव गोड लागले। मग डावेनी हाते वाढी उजवेनी हाते जेवी। डावलदेवो वाढी उजवलदेवो जेवी। उसिटे नव्हे जी। तेव्हा राऊळांनी हास्य करून औसाने आणलेले पदार्थ स्वीकारले। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।